श्री स्वामी समर्थ सुनीता रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उपवासाचे थालीपीठ आणि चटणी। नेहमी साबुदाण्याची खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही उपवासाचे थालीपीठ बनवू शकता। खाण्यासाठी खूप चवदार आणि पौष्टिक आहे। साबुदाण्याच्या थालीपीठासाठी लागणारे साहित्य: मिरची, शेंगदाणे भाजलेले, मीठ, कच्चा साबुदाणा 1 वाटी, भिजवून घेतलेला साबुदाणा 1 वाटी आणि बटाटा। सर्वप्रथम आपल्याला कच्चा साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। त्याची पावडर अशा प्रकारे आपण आता ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे। ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणा आणि मिरची थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे मी आता शेंगदाणा आणि मिरची वाटून घेतलेली आहे। आता हे भिजवलेला साबुदाणा पण आपल्याला निम्म वाटून घ्यायचा आहे। भिजवलेला साबुदाणा आपण मिक्सरमधून काढलेला याच्यात मिक्स करून घेतलेला आहे। भिजवलेला साबुदाणा आपण बारीक करून याच्यात मिक्स करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे। हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं मिश्रण, चवीपुरतं मीठ, पावडर करून घेतलेला साबुदाणा थोडासा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाचा अशा प्रकारे आपल्याला आता गोळा बनवून घ्यायचा आहे। छान असा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे। आपल्याला आता थालीपीठ लाटून घ्यायचे आहेत। साबुदाण्याचं पीठ असं खाली चिटकू नये म्हणून टाकलेलं आहे। तेलाचा हात घेऊन असं आपण थापून घ्यायचं आहे। याला मस्त आपला आता पराठा थापून झालेला आहे। खरपूस होईपर्यंत ह्याला आपण भाजून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं असं तेल लावून घ्यायचं आहे त्याला। तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखटही टाकू शकता। लाल तिखटानेही छान चव येते। बघा, छान असं हे भाजून झालेलं आहे आणि मी ह्याला शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे। आता आपल्याला उपवासाची चटणी बनवून घ्यायची आहे। त्याच्यासाठी लागणार आहेत भिजवलेले शेंगदाणे, दही आणि किसून घेतलेली काकडी। मिरची टाकायची आहे आपल्याला। छान चमचाभरच आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडी साखर टाकायची आहे। आता हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, जाडसर असं। थोडंसं पाणी ॲड करूया। आता हे जाडसर चटणी आपली वाटून झालेली आहे। ह्याच्यात आता आपण काकडी किसलेली ॲड करून घ्यायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता नीटकर बाजूला लागत। आता हे तेल गरम झालेलं आहे। आपल्याला आता हे चटणीवर तडका देऊन घ्यायचा आहे। आपला चटपटीत आणि चवदार उपवासाची चटणी तयार झालेले आहेत। आपले उपवासाचे थालीपीठ आणि चटणी तयार। तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीनं। नक्की तुम्हाला आवडेल आणि कमेंट करून सांगा कसे झालेले आहेत ते।